तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तुम्ही सगळे खूप छान छान कमेंट्स करत असता, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप खूप आभारी आहे। जसं मला जमेल तसं तुमचे प्रश्न तुमच्या कमेंट्सची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते। तर झालं काय, मला एक नवीन साडी घ्यायची होती, त्यानिमित्त एका ताईंचा म्हणजे YouTube चॅनल आहे आणि त्या प्लस साडीचं पण काम करतात। तुम्हाला सुद्धा माहिती असेल कारण त्या खूप मोठे युट्यूबर आहेत, त्यांच्यासोबत असंच साडी घेण्याच्या निमित्तानं कॉन्टॅक्ट झाला। तर म्हटलं चला जरा युट्यूबच्या संदर्भात त्या ताईंना माहिती विचारावी, म्हणून त्यांना आधी विचारलं, म्हटलं ताई जरा युट्यूबची माहिती सांगाल का? तुम्हाला विचारलं तर राग नाही ना येणार? नाही म्हटलं बिंदास्त बोला। मग एवढा मोठा म्हणजे युट्यूबचा टप्पा पार करायला काहीतरी सेटिंग असेल किंवा काहीतरी असेल ना आयडिया, की जेणेकरून म्हटलं मी पण टेकची माहिती सांगत असते छोट्या छोट्या युट्यूबरांना, म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना थोडीफार मदत करत असते। तर असं काहीतरी सांगा ना जेणेकरून मराठी चॅनल पुढे येतील असं तसं। तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं ना काही गोष्टी, म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी याच्यावर एक व्हिडिओ बनवते, बिंदास्त बनवा बोलल्या। फक्त मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत कारण असं नाव घ्यायला अलाउड नाहीये। तर त्यांना विचारलं, म्हटलं म्हणजे काय कसं YouTube मध्ये सक्सेस होतं, काहीतरी असं सेटिंग असेल की जेणेकरून तुमच्या एवढ्या व्ह्यूज वाढतात आणि आम्ही किती स्ट्रगल केलं तरी आमचे व्ह्यूजच वाढत नाही, हाय तिथंच आमचं अल्गोरिदम युट्यूबचं असतं। तर त्यांनी सांगितलं, मग म्हटलं की ज्या वेळेला आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं आमच्यासोबत हजारो युट्यूबर होते, पण आम्ही त्यांच्याकडे कोणाकडे लक्ष दिलं का? नाही। युट्यूबच्या ज्या महत्त्वाच्या सेटिंग असतात त्या सगळ्या करून फक्त एकच फोकस ठेवला की डेली काम करायचं आणि व्यवस्थित टायमिंगलाच व्हिडिओ टाकायचे। अजिबात व्ह्यूजकडे आम्ही पाठी अजिबात बघितलं नाही, व्ह्यूज येत आहेत का नाही, फक्त ना व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न केला। आणि जसा सणवार येतील, वर्षाचे जसे सण, त्यांचा डेली व्लॉगचं चॅनल आहे, तुम्हाला तर लक्षात आलं असेल कोण असतील त्या। तर त्यांनी सांगितलं जसे सणवार येतील तसे तसे आपल्या घरातलं दैनंदिन जीवन असं मी तर दाखवत होते। आणि म्हटलं काही सेटिंग हे असं काही नसतं, असे जर सेटिंग असते तर मोठमोठ्या युट्यूबरांनी कोणीच कोणाला सांगितलं नसतं। फक्त कसं असतं म्हटलं, डेली काम करणं खूप महत्त्वाचं असतं आणि टायमिंगला व्हिडिओ येणं महत्त्वाचं असतं। कारण ज्यावेळेला रोजच्या रोज व्हिडिओ पडतात त्यावेळेला काय होतं, युट्यूबचं अल्गोरिदम आपलं ऍक्टिव्ह राहतं आणि हे मला सुद्धा पटलं। कारण जेवढं आपण रेग्युलर काम करू ना तेवढं व्यवस्थित ऍक्टिव्ह राहतं आपली बोलण्याची पद्धत। आणि कसं असतं म्हणजे जसं अपडेट होत असतं तसं जगाच्या नुसार आपल्याला सुद्धा अपडेट राहावं लागतं। बोलण्याची भाषा असू द्या नाहीतर काही असू द्या, अशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला पण दाखवाव्या लागतात। ठीक आहे म्हटलं, आम्ही पण आजारी पडतो, आमचे पण पर्सनल कामं असतात, असं नाही की आम्ही 24 तास युट्यूब धरून बसतो। जसं एका दिवसात जास्तीत जास्त 3-4 व्हिडिओ 2-3 व्हिडिओ तरी कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे 1-2 दिवस आपल्याला रिकामे मिळतात। मग असं त्यांनी व्यवस्थित सांगितलं। नाही मला तर ते खूप पटलं बाबा, आपल्याकडून किती चुका होत असतात। आपलं कसं झालंय, एकच व्हिडिओला दिवस आपण पूर्ण घालवतो आणि ठीक आहे दिवस तर घालवतो, दुसऱ्या दिवशी काहीतरी आपलं काम निघतं किंवा काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये काय, म्हणजे माझं पण स्वतःचं सांगते मी, काही तुमचं सांगत नाही। कधी कधी तर 8 दिवसाचा गॅप, 10 दिवसाचा गॅप, मग आपलं अल्गोरिदम खालीच येणार ना असं जर। आणि त्यांना एवढं पण म्हटलं काय व्हिडिओचे कीवर्ड असतात का किंवा काही नसतं म्हटल्या, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका युट्यूबमध्ये। असं काय व्हिडिओमध्ये सांगायचं की ऑडियन्स तुमचा ना व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहायला पाहिजे, म्हणजे त्याला बिझी ठेवायचं। तुम्ही एखादं काम दाखवता ऍक्टिव्हिटीज, आता तुम्ही एका जागेवर जर बसून सारखी माहिती सांगत बसला तर लोक बोरच होणार ना, कशाला बघणार तुमचा चॅनल? हो म्हटलं बरोबर आहे, ते सुद्धा पटलं मला की बाबा लोकांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी दाखवलं पाहिजे, असं नाही एका जागेवर बसून फक्त माहिती दिली पाहिजे। म्हणजे खूप काही म्हणजे युट्यूबमध्ये आहे ते आपण अजिबात आपल्याला माहिती नाही। आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्या व्ह्यूज कसे वाढतील, वॉच टाइम कसं वाढेल, सबस्क्रायबर कसे वाढतील आणि आपल्याला पेमेंट कसं मिळेल, याकडेच आपलं लक्ष आहे। म्हणजे कसं असतं सांगते तुम्हाला, आपण जेवढं होतं तेवढं आपल्याला एकतर पहिलं टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे। आपलं टाइम मॅनेजमेंट अजिबात नसतं, व्हिडिओ कधीही येत असतात। जोपर्यंत आपण फेमस होत नाही ना, एकदा फेमस झालो ना की कधीही व्हिडिओ टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत फेमस होत नाही ना तोपर्यंत रेग्युलर तरी टायमिंग नुसार व्हिडिओ टाकावेच लागतात। आणि डेली व्हिडिओ टाकणं खूप उपयोगाचं असतं, आपल्यासाठी पण असतं, कारण युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये आपला मेन म्हणजे चॅनल बसवावा लागतो। आजही मला खूप वाईट वाटतं की बऱ्याच ताईंना मी जवळजवळ 1 वर्ष होईल आता मी युट्यूबची माहिती देते, बऱ्याच ताईंचे मी नाव बघितलेत, अक्षरशः चॅनलची नावं आजही व्यवस्थित नाहीत।
डिस्क्रिप्शन व्यवस्थित नाही, थंबनेल व्यवस्थित नाही. मी तर अक्षरशः कितीतरी व्हिडिओत सांगून कंटाळले की बाबा तुम्ही ह्या मेन गोष्टी तरी करा, ह्या तरी प्रॉपर व्यवस्थित पाहिजेत, बाकीचं सगळं राहू द्या, पण तुमचा व्हिडिओ ज्यावेळेला ऑडियन्स पर्यंत जातो त्यावेळेला तरी तो व्यवस्थित गेला पाहिजे ना. थंबनेल व्यवस्थित असेल तरच लोक म्हणजे क्लिक करणार ना. ठीक आहे, सगळ्या व्हिडिओचे नाही, 1-2 तर व्हिडिओचे थंबनेल हे ते व्यवस्थित बनवायला बघा ना. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण व्यवस्थित काम नाही ना करत तोपर्यंत आपल्याला पैसे नाहीत मिळणार. असं आहे का काही व्हिडिओ बनवले कसे व्हिडिओ बनवले टाकले त्यावेळेला चालायचं. पहिलं म्हणजे 4-5 वर्षापूर्वी हे असले उद्योग चालायचे, काहीही बनवा काहीही टाका युट्यूबमध्ये चालायचं. पण आता नाहीये. आता कसं आणि युट्यूबच्या पण हे हातात नाही. कसं असतं सांगते, आपला ज्यावेळेला व्हिडिओ पडतो, ठीक आहे, ज्यावेळेला ऑडियन्स बघतो, ज्यांच्या समोर हा युट्यूब त्यांचं ते काम करत असतं व्हिडिओ पाठवायचं. ज्यावेळेला आपला एखादा म्हणजे माझा हा व्हिडिओ एखाद्याकडे गेला, त्याला जर व्यवस्थित वाटला म्हणजे व्हिडिओ चल काहीतरी माहिती आहे जरा ऐकावी, त्याने जर प्रॉपर बघितला तर मग युट्यूब पुढच्याकडे पाठवतो. मग असे जर ज्या वेळेला असे व्हिडिओ बघितले जातात ना त्यावेळेला युट्यूब पुढे पाठवत असतं. जर अर्ध्यात स्किप केला किंवा ठीक आहे 4-5 जण सारखे व्हिडिओ स्किप करायला लागले ना तर युट्यूब तिथंच व्हिडिओ स्टॉप करतं, परत दुसऱ्याला चान्स देतं. आणि इथं आता एवढी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला आपले तसे व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजेत. असं नाहीये पहिल्यासारखं काहीही बनवलं काहीही टाकलं. खरंच तुम्हाला मी ना ताईंनो अजून पण सांगते, तुम्ही अजून सुद्धा बराच म्हणजे गोष्टी तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. काय टॅग टाकायचं, काय टायटल, तुम्ही तुमचा कंटेंट कसा व्यवस्थित होईल ना याकडे लक्ष द्या, कारण तो सगळ्यात आपल्याला महत्वाचा आहे. आता तुम्ही असं बघता काही ताईंच्या तर ह्याला थंबनेल पण नसतं, काही नसतं तरी त्यांचा व्हिडिओ चालतो. का चालतो? का तर त्या व्हिडिओत काहीतरी असतं ना, म्हणून तर लोक तिथं थांबून बघतात ना. मग आपल्याला पण असं काहीतरी केलं पाहिजे ना की आपला व्हिडिओ चालला पाहिजे. आणि अजून एक सांगते की कसं त्यांनी मला कसं सांगितलं की असं समजायचं की युट्यूब हा आपला जॉब आहे आणि इथं आपल्याला 8 तास दिवसातले काम करायचे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता आपण 8 तास तरी नाही, कमीत कमी 4 तास तरी आपल्याला काम करणं गरजेचं आहे ना. मग त्याच्यासाठी आपला म्हणजे मी स्वतः घरी आहे ना, मला तेच माझं पण झालं, सगळा वेळ घरातल्या कामाला, मशीनच्या कामाला ह्याला, मग युट्यूबला वेळच भेटत नाही. वेळ असं जर आपण ठरवलं ना तर कधीच वेळ भेटणार नाही. वेळ काढावा लागतो, कोणत्याच गोष्टीला वेळ कधीच भेटत नाही, पर्याय नाही. मला पण असं बऱ्याच वेळेला होतं की वेळ काढावाच लागतो आणि कुठंतरी ऍडजस्टमेंट थोडीफार करावीच लागेल. पैसा कमवायचा आहे तर थोडं स्ट्रगल पण करावंच लागलं. आता बऱ्याच ताई आहेत की अशा म्हणतात की आम्ही स्ट्रगल करतो, ठीक आहे आम्ही पण मेहनत करतो, सगळं मला पटते. फक्त ना आपलं काय पाहिजे सांगू का, तुम्ही एक व्हिडिओचा ना टाइम ठरवा, एक दिवस आड करून तर एक दिवस आड करून, पण ना एक टायमिंग ठरवा आणि काही व्हिडिओ पडलाच पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे पुढचे 4-5 दिवस असं काय आहे का आपल्याला अचानक एखादं काम येतं. हा अचानक एखाद्या दिवशी काम आलं तर ठीक आहे ना, एखाद्या दिवशी गॅप घेऊ, पण 4-5 दिवस मी बाहेर जाणार आहे, मी बिझी आहे, मी काहीतरी माझं आहे घरी पाहुणे येणार आहे, तर आपल्याला हे माहिती असतं ना तर आधीच 4 व्हिडिओ तरी बनवून ठेवले पाहिजेत. काही हे बघा घरातलं तुम्हाला मी तर आता एवढे टॉपिक टाकलेत ना त्यातले, आणि आता दिवाळीत तर एवढा चान्स आहे ना, कारण हे व्हिडिओ चालणार आहेत. जसा दसरा होईल ना तसे ह्या व्हिडिओंना सुरुवात होणार आहे, ते दिवाळीच्या आधी 4 दिवस. मग तुम्ही किती काय आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करा. बघा नक्की तुमच्या व्ह्यूज वाढतील आणि वॉच टाइम वाढेल. तुम्हाला अजून एक बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. एवढं आता तर युट्यूबनं स्ट्रिक्टली केलेलं आहे ना, आणि काय होणार सांगू का, जर आपण याकडे लक्ष नाही ना दिलं तर आपलं असंच चालणार. ते नाही का शाळेत गेल्यानंतर जी मुलं अशी ऍक्टिव्ह असतात, व्यवस्थित मन लावून अभ्यास करतात, तीच पुढे जातात, आणि जे चला आपलं जायचंय म्हणून जातात शाळेत, यायचं घरी, केला तर केला अभ्यास, नाही तर नाही. मग असं किती वर्ष आपण युट्यूबवर टिकून राहणार, किती वर्ष अशी मेहनत करत बसणार, कधीतरी आपल्याला असं. त्यामुळे नाही, आता बघा आता हे 15 दिवस आहेत ना, तुम्ही काहीही करा, एक दिवस जेवला नाही ना तरी चालेल, पण ना माझा व्हिडिओ पडलाच पाहिजे. मी दिलेत ना ते तुम्ही टॉपिक प्लीज लिहून काढा. तुम्ही खरंच सिरियस व्हा तरच तुम्ही टिकू शकता, नाही तर नाही. कारण मोठमोठे युट्यूबर आता टिकत नाही, तर आपण तर लहान युट्यूबरांचं काय घेऊन बसलाय. त्यामुळे का नाही तुम्ही असू द्या, हे बघा तुमचा चॅनल कुठल्याही कॅटेगरीतला असू द्या, तुम्हाला जे टॉपिक मी 2 व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत ते सगळे लिहून काढा. तुम्हाला जो त्यातला आवडेल, बाबा मला लगेच पॉसिबल आहे, ते व्हिडिओ बनवायला सुरुवात करा, ते व्हिडिओ बनवून ठेवा. नक्की तुम्ही सक्सेस व्हाल.